पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज सापडलेला आहे आणि अल्पवयीन मुलांनी हे ड्रग्ज सेवन केलेलं आहे। याबाबतीत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आदित्यजी, ज्या पद्धतीने राज्यात एक मोहीम चालू केली होती की राज्य ड्रग्ज फ्री आहे किंवा कुठेही ड्रग्ज नाही, मात्र पुण्यात अल्पवयीन मुलं अशा पद्धतीने हॉटेल्समध्ये ड्रग्ज घेत आहेत, कसं बघताय याकडे? मला वाटतं गंभीर गोष्ट आहे। कुठच्याही वयातले लोक असो, ड्रग्ज हा प्रश्न हा फार गंभीर आहे। महाराष्ट्र तर आहेतच, पण देशभरात आपण पाहतोय की अनेक वेगळ्या राज्यातून हा प्रकार आपल्या कानावर येत असतो। मध्ये सुषमाताईंनी आणि संजय राऊत साहेबांनी देखील नाशिकबद्दल काही गौप्यस्फोट केले होते, पण हे सरकार आहे तरी का? कारवाई करत तरी आहे का? गृहमंत्री काय करत आहेत? सगळे राजकीय वातावरणात व्यस्त झालेले आहेत, राजकीय प्रचारात व्यस्त झालेले आहेत, पण ह्या विषयांकडे कोणीच लक्ष देत नाही। तुम्ही नाशिकचा उल्लेख केला, ज्यावेळेला पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ललित पाटील याच्याकडे ड्रग्ज साठा सापडला, त्याच्यामध्ये राजकीय कनेक्शन थेट होण्याचे आरोप झाले होते। सुषमाताई अंधारे यांनी थेट दादा भुसे यांच्यावरती आरोप केले होते। हे सगळं पाहता ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये ड्रग्जचं प्रकरण वाढतंय, हे कसं बघता? याच्यामध्ये कुठेतरी राज्यातील कडक कारवाई झालीच पाहिजे, राजकारण न आणता झाली पाहिजे, आणि नाहीतर देश हा पुढे कसं जाणार हा आपण विचार करणं गरजेचं आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री आज एका भाषणात असं म्हटलेले आहेत की बांबू लावायची अनेकांना गरज आहे। नाही, मला वाटतं टपोरी भाषा आहे, ह्याच्यात आपण जास्ती जाणं गरजेचं नाही आहे, पण ह्याच्यातून संस्कृती कळते। आणि ही भाजप जे त्यांचे वर्षानुवर्षाचे मतदार आहेत ते ह्या संस्कृतीला मान्य करतात का? हे असे खरोखर हे महाराष्ट्राचा चेहरा होऊ शकतो का? हे कधी अशी महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, आणि कधी मुख्यमंत्र्यांकडून, हे घटनाबाह्यच आहेत, हे गद्दारच आहेत, बापचोरच आहेत, पण अशी कधी भाषा झाली नव्हती। मला वाटतं त्यांनी त्यांची खरी जी काही चेहरा आहे तो लोकांसमोर हळूहळू आणत आहेत। आम्ही घटना वाचवणारे लोक आहोत असं त्यांनी असं म्हटलंय, आणि विरोधकांकडनं एक फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आलं असं म्हटलं। जे एवढं खोटं बोलत असतात, जे रडून गेले आणि खोटं बोलल्यानंतर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा आपण लक्षात घेण्यासारखा विषय। संविधान आम्ही बदलणार नाही, फेक नेरेटिव्ह लोक विरोधक पसरवतात। भाजपचेच सगळे जे भाषणं आहेत, त्यांचे 4-5 उमेदवार असतील, पंकजाताई मुंडे असतील, ते कर्नाटकातले असतील, त्यांचेच भाषणं पाहावे। महाराष्ट्रात काय केलंय? 2 वर्ष महानगरपालिका नाही, 2 वर्ष गद्दारांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेलं आहे, 2 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत, हे संविधानाला धोका नाही तर अजून काय? संविधानाचा बदल हा महाराष्ट्रातून सुरुवात केलेली आहे। आदित्यजी, शेवटचा प्रश्न, आता ह्या ड्रग्ज प्रकरणानंतर कारवाईची सुरुवात झालेली आहे, कुठेतरी राज्य सरकारला सुचलेलं आहे उशिरा शहाणपण म्हणायचं, किंवा गृह खात्याचं कुठेतरी पकड नाही या सगळ्या गोष्टींवर? पकड तर नाहीच दिसत आहे, कुठच्याही विषयात दिसत नाही। ना महिला सुरक्षा असेल, ना या गँग ज्या नवीन उभारतात त्याच्यात असेल, ड्रग्जमध्ये असेल, कुठेही राज्य सरकार काही पाऊल उचलते असं दिसत नाही। म्हणजे एकीकडे फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की मला या जबाबदारीतनं मुक्त करा, आणि त्यानंतर या घटना, ते झालंच आहे ना, जाऊ दे की घरी वाजवले की 12। आदित्य ठाकरे होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की कुठच्याही प्रकारे गृहमंत्र्यांचा या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल नाही, अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।